श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. काय सिंह राशीवाल्यांनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येतोय? नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार की तुमची परीक्षा घेणार? कामात मिळणार यश की थोडी धावपळ वाढणार? प्रेमात गोडवा येणार की काही गैरसमज निर्माण होणार? आर्थिक स्थिती मजबूत होणार की खर्चाचा ताण जाणवणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मेहनतीला आणि आत्मविश्वासाला या महिन्यात खरंच योग्य फळ मिळणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सिंह राशीचे एप्रिल महिन्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. एप्रिल महिना म्हणजे बदलांचा, नव्या सुरुवातींचा आणि थोडासा स्वतःला सिद्ध करण्याचा काळ. सिंह राशीवाल्यांसाठी हा महिना काही ठिकाणी मीच का असा प्रश्न विचारायला लावणारा, तर काही ठिकाणी वा हे तर माझ्यासाठीच होतं असं समाधान देणार आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण या महिन्यात पूर्णपणे चमकतील. पण लक्षात ठेवा, जिथे प्रकाश जास्त असतो तिथे सावलीही मोठी असते. त्यामुळे यशाबरोबर संयमही ठेवावा लागणार आहे. या महिन्यात तुमचा स्वामीग्रह सूर्य तुम्हाला आत्मविश्वासाचा नवा डोस देणार आहे. मनात नवीन कल्पना येतील. स्वतःला काहीतरी मोठं करायचं आहे अशी जिद्द निर्माण होईल. पण कधीकधी हा आत्मविश्वास थोडा अहंकारात बदलू शकतो. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरणं खूप महत्त्वाचं ठरेल. मंगळ तुमच्या जोश आणि धाडस वाढवेल. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होईल. पण उतावळेपणा टाळा. अचानक घेतलेले निर्णय नंतर डोक्याला ताप देऊ शकतात. बुध तुमचं बोलणं प्रभावी बनवेल. लोक तुमचं ऐकतील, तुमच्या कल्पनांना प्रतिसाद देतील. नवीन ओळखी, नवीन संपर्क वाढतील. शुक्र प्रेमात गोडवा वाढवेल. मन थोडं रोमॅन्टिक होईल. एखाद्याबद्दल विशेष भावना निर्माण होऊ शकतात. शनी मात्र तुमची परीक्षा घेणार आहे. काही गोष्टी उशिरा मिळतील, काही ठिकाणी अडथळे येतील, पण शेवटी जे मिळेल ते टिकाऊ आणि मजबूत असेल. करिअर आणि नोकरी हा महिना कामाच्या दृष्टीने खूपच ॲक्टिव्ह जाणार आहे. पहिल्या आठवड्यातच कामाचा ताण वाढेल. हे सगळं माझ्यावरच का असं वाटू शकतं, पण खरं सांगायचं तर तुमच्यावर विश्वास असल्यामुळेच तुम्हाला काम दिलं जातंय. तुमचं काम पाहून वरिष्ठ खुश होतील. काही जणांना नवीन जबाबदारी मिळेल, काहींना पदोन्नतीची चाहूल लागेल. ऑफिसमध्ये तुमची इमेज मजबूत होईल. लोक तुमच्याकडे सल्ला विचारायला येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सहकाऱ्यांशी अहंकाराने वागलात तर नात्यांमध्ये ताण येऊ शकतो. नोकरी बदलायची असेल तर महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा चांगला आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुमची छाप पडेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना संधी घेऊन येतोय. नवीन प्रोजेक्ट, नवीन ग्राहक, नवीन आयडिया सगळं काही मिळू शकतं. पण भागीदारी करताना डोळे उघडे ठेवा. कागदपत्र नीट तपासा. आर्थिक स्थिती पैशांच्या बाबतीत हा महिना जसा येईल तसा जाईल असा असू शकतो. उत्पन्न वाढेल, पण खर्चही तितकाच वाढण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च समोर येतील. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आवडींसाठी. काही वेळा तुम्हाला वाटेल, अरे इतका खर्च कधी झाला? पण घाबरायचं कारण नाही, कारण पैसे येण्याचे मार्गही खुले राहतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. शेअर बाजार, जमीन जुमला किंवा वाहन खरेदीसाठी योग्य वेळ आहे, पण घाई करू नका. बचतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. थोडं प्लॅनिंग केलं तर महिन्याच्या शेवटी हातात चांगली रक्कम राहू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप खास ठरणार आहे. ज्यांचं प्रेम चालू आहे त्यांच्यासाठी नातं अजून घट्ट होईल. तुमचं बोलणं, तुमची स्टाईल, तुमचा आत्मविश्वास सगळं काही समोरच्याला आकर्षित करेल. नवीन प्रेमाची सुरुवात होण्याचीही शक्यता आहे. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण तो जास्त वेळ टिकणार नाही. विवाहित लोकांसाठी हा महिना गोड आणि थोडासा भावनिक असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा सरप्राईज, एखादी छोटी ट्रिप किंवा एखादा खास क्षण तुमच्या नात्यात नवीन रंग भरेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन घरात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबातील लोक तुमच्यावर खुश असतील. एखादा सण, समारंभ किंवा छोटासा कार्यक्रम घरात होऊ शकतो. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. जुने वाद मिटतील. जे लोक दूर गेले होते ते पुन्हा जवळ येतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमचं ऐकतील, तुमचं कौतुक करतील. आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. कामाचा ताण, धावपळ आणि मानसिक तणावामुळे थकवा जाणवू शकतो.
डोकेदुखी, पोटाचे त्रास किंवा झोपेची समस्या होऊ शकते. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. थोडासा व्यायाम, योग किंवा चालणं सुरू केलं तर फरक जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. मन एकाग्र ठेवणं थोडं कठीण जाईल, पण प्रयत्न केलात तर नक्की यश मिळेल. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्यांनी वेळेचं नियोजन केलं तर चांगले परिणाम मिळतील. महिन्याच्या शेवटी अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामात कौतुक, पैशांचा फायदा किंवा एखादा स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जाणवेल की हो, मेहनत वाया गेली नाही. उपाय. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः मंत्र जपा. लाल फुलं अर्पण करा. गरजू लोकांना मदत करा. एकूण एप्रिल महिना सिंह राशीसाठी चढ उतारांचा पण शेवटी समाधान देणार आहे. कामात प्रगती, प्रेमात गोडवा, पैशांत संतुलन आणि कुटुंबात आनंद, सगळं काही मिळणार आहे. सुरुवातीला थोडी धावपळ, ताण आणि जबाबदाऱ्या वाढतील, पण हळूहळू गोष्टी तुमच्या बाजूने फिरायला लागतील. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल, लोक तुमची दखल घेतील आणि काही ठिकाणी कौतुकही होईल. आर्थिकदृष्ट्या पैशांची ये-जा सुरू राहील, त्यामुळे थोडं नियोजन करून चालणं गरजेचं आहे. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना गोडवा घेऊन येतोय. काही छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण समजूतदारपणाने सगळं सुरळीत होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आणि आपलेपणाची जाणीव अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः थकवा आणि तणाव टाळणं महत्त्वाचं आहे. एकूण पाहता हा महिना तुम्हाला शिकवणारा, घडवणारा आणि शेवटी काहीतरी चांगलं हातात देणार आहे. थोडा संयम, थोडा आत्मविश्वास आणि थोडं स्मार्ट प्लॅनिंग ठेवलंत तर एप्रिल तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल. फक्त एकच लक्षात ठेवा, अहंकार टाळा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी सगळं आपोआप जुळून येईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.